Myself, Sonali Amol Devda, Ahilyadevi Kanya Vidyalaya, Bhusawal. Friend, chapter number 10, Standard 7, Disaster Management. So let's study. What is disaster? इथे तुम्ही जर चित्र पाहिलं तर तुम्हाला इथे दिसतंय की हे भूकंप आलेला आहे, ज्वालामुखी आहे. तर याच्यावरून तुम्हाला कल्पना येते की हे नैसर्गिक आपत्ती आहे, डिझास्टर आहे. मग व्हॉट इज डिझास्टर? तर ते आपण या पाठामध्ये समजून घेऊया काय आहे म्हणून. आता डिझास्टर जे असतात म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपत्ती, हा जो आपला 10वा पाठ आहे, या पाठाचं नावच आहे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये डिझास्टर जे असतात त्या डिझास्टरचे 2 प्रकार पडतात, एक नॅचरल आणि एक मॅनमेड. मग नॅचरल मध्ये काय काय येईल? तर नॅचरल मध्ये फेमिन आहे, क्लाउड बर्स्ट आहे, फ्लड आहे, लाइटनिंग आहे, व्होल्कॅनो आहे, सुनामी आहे आणि स्टॉर्म्स आहे. हे सगळे जे प्रकार आहे हे नॅचरल डिझास्टर मध्ये येत असतात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर फेमिन किंवा क्लाउड बर्स्ट किंवा फ्लड आहे, पूर वगैरे हे निसर्गातून होणारे, त्यावरती मानवाचा काही कंट्रोल नाही किंवा त्याच्यावरती मानवाचा काही हे नाही. तर त्यामुळे अशी जे काही डिझास्टर असतात की जे निसर्गामुळे आलेले संकट असतात त्याला आपण नॅचरल डिझास्टर मध्ये घेत असतो. आणि मॅनमेड म्हणजे काय? तर जे मानवामुळे निर्माण झालेले, जसं वॉर असेल, वॉर कोण करणार आहे? मानव करणार आहे. मानवांमध्ये भांडणं झाली, जसं तुम्ही पण मैत्रिणी बऱ्याच वेळा भांडण करताय, तर तुमच्यामध्ये तुम्ही भांडण केले म्हणून ते घडलं, नाही केलं तर नाही होणार. त्याच्यावरती तुमचा स्वतःचा कंट्रोल आहे. म्हणजे जी गोष्ट मानवाने निर्माण केलेली असते ती मानव निर्मित मध्ये येत असते. म्हणून जे डिझास्टर मध्ये पण तसंच राहणार की जे डिझास्टर मानवाकडून निर्माण झालेले आहे त्यांचा समावेश कशात राहणार आहे? मॅनमेड मध्ये राहणार आहे. आणि जे निसर्गाकडून त्यांचा समावेश नॅचरल मध्ये राहणार आहे. मग ह्या पाठामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे की कोणकोणते जे डिझास्टर आहे तर त्या डिझास्टरची काय कारणे असतात, कॉजेस काय काय आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करायला पाहिजे आणि नेमका हा डिझास्टर कशामुळे घडून येतो हे आपल्याला या पाठामध्ये शिकायचंय. मग आता आपण पुढे समजून घेऊया काय काय आहे म्हणून. तुम्ही इथे नॅचरल डिझास्टर सगळे दिलेले आहे तुम्हाला. स्टॉर्म्स आहे, व्होल्कॅनोज आहे, अर्थक्वेक आहे, सुनामी आहे. हे सगळे डिझास्टर जे आहे ते नॅचरल डिझास्टर मध्ये येतात. इथे सगळ्यांची नावं तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्ही एकदा पाहून घ्या, समजून घ्या की कोणकोणते डिझास्टर हे नॅचरल्स मध्ये येतात. आणि आपण एक डिझास्टरचा अभ्यास या लेसन मध्ये करणारच आहे. फक्त इथे सगळ्यांची चित्र दाखवली गेलेली आहे. आता आपण पुढे पाहूया. व्हॉट इज फेमिन? आता इथे हे जे चित्र जर कधी पाहिलं तर थोडी कल्पना तुमच्या डोक्यामध्ये आलेली आहे की इथे जी जमीन आहे तिला तडा गेलेले आहे है ना. म्हणजे इथे नेमकं काय घडलेलं आहे? ते झाड पूर्ण शुष्क झालेलं आहे, त्याला पानं नाही आहे, काहीच नाही, खूप अशी परिस्थिती निर्माण झाली. तर याच्यामुळे याला फेमिन म्हणजे दुष्काळ असं म्हटलं जातं. त्याला मराठीमध्ये आपण दुष्काळ पडणे असं म्हणतो की ज्या ठिकाणी पावसाची कमतरता झालेली आहे, पाऊस पडलेला नाही, खूप वेळपर्यंत पाऊस जर कधी पडलेला नाहीये तर त्याला फेमिन असं म्हणतात. दुष्काळ जे आहे ते खूप पाऊस पडला तरी तो दुष्काळ मानला जातो, ज्याला आपण ओला दुष्काळ असं म्हणतो. आणि खूप कमी पाऊस पडला तर त्याला सुद्धा आपण दुष्काळ मानला जातो. तर इथे या चित्रावरून तुमच्या कल्पना लक्षात आली. आता काय असतं ते समजून घेऊया. The condition that arise due to long-term and severe scarcity of food, grains and water is called a famine. ही जी व्याख्या आहे की द कंडिशन दॅट अराइज, अशी परिस्थिती निर्माण होते ड्यू टू अ लॉंग टर्म, खूप काळापर्यंत अशी जर कधी परिस्थिती निर्माण झाली की ज्यामध्ये फूड ग्रेन्स जे आहे त्याची कमतरता तुम्हाला निर्माण झाली, सिव्हिअर म्हणजे तीव्र टंचाई निर्माण झाली किंवा पाणी पण तुम्हाला तिथे प्यायला नाहीये, अन्नधान्य नाहीये, अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर त्याला आपण फॅमिन असं म्हणत असतो. इथे दिसतच आहे बाकी जमिनीमध्ये पाणीच नाहीये तर अन्नधान्य पिकणारच नाही. मग अशी जी परिस्थिती असते त्याला फॅमिन असं म्हटलं जातं. आता याची कारण काय ती समजून घेऊया. फॅमिन तुम्हाला समजलंच असेल. मग आता याचे कॉजेस काय काय आहे, कारण काय काय आहे की कशामुळे हे घडून येतं ते पाहूया. याच्यामध्ये आधी आपण नॅचरल कॉजेस पाहूया आणि नंतर मॅनमेड कॉजेस पाहूया. मग नॅचरल कॉजेस मध्ये ड्रॉट इज
द मोस्ट इम्पॉर्टंट कॉजेस फॉर फेमिन. अतिवृष्टी हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यानंतर हेवी रेन्स अँड फ्लड्स ड्यू टू विच क्रॉप्स गेटिंग वॉश अवे ऑर डॅमेज. तुम्ही आत्ताच जर कधी न्यूज मध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये समजलं असेल हा जो कारण आहे की ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली की त्यांची पिकं काय झाली, वाहून गेलेली आहे. तर अशी जर परिस्थिती असेल तर त्यालाही आपण दुष्काळ म्हणणार आहे. पिकं जर वाहून गेली तर आपल्याला खायला अन्नच राहणार नाही, हे राहणार नाही. तर अशी जी परिस्थिती असते ते फ्लड म्हणजे पूर किंवा महापूर असं जर कधी आलं तर हेवी रेन्समुळे हे घडून येत असतं. त्यानंतर इन्व्हायरमेंटल चेंजेस सच ॲज क्लायमेट चेंजेस अँड ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग होत असेल, क्लायमेटमध्ये हवामानामध्ये बदल झाला तर त्याच्यामुळे सुद्धा इन्व्हायरमेंटचं जे समतोल आहे ते काय होतं, बिघडतं. डॅमेज ऑफ क्रॉप्स ड्यू टू अटॅक ऑफ पेस्ट अँड लोकटस ऑर डिसीजेस, की बरेचसे त्याच्यामुळे रोग पडतात, डिसीजेस होतात. पेस्टिसाइड म्हणजे तुम्ही जर कधी कीटक आपले औषध फवारणी जर कधी केली त्याच्यामुळे हे घडतं. डॅमेज कॉज बाय ॲनिमल्स लाईक माईस अँड रॅट. तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी उंदीर असेल किंवा घुशी असतील याच्यामुळे सुद्धा पिकांचं नुकसान होत असतं. तर ही जी सगळी कारणं आहे ही सगळी कारणं ही नॅचरल कॉजेस मध्ये मानली जातात. तर हे जे नॅचरल कॉजेस असतात ते आपण लक्षात ठेवायचे की नॅचरल कॉजेस मध्ये काय काय येईल आणि मॅनमेड मध्ये काय. तर मॅनमेड कॉजेस जे आहे नॅचरल क्लॅमिटी लाईक अर्थक्वेक आर स्टॉर्म्स, कोल्ड ऑर फॉक्स. तर हे सगळे नॅचरल कॉजेस आहे आणि याच्यानंतर जे आपण पाहणार आहे ते म्हणजे मॅनमेड कॉजेस, की नॅचरल मध्ये हे सगळे आले. आता मॅनमेड मध्ये कोणकोणती कारणं आहे की ज्याच्यामुळे जो दुष्काळ आहे त्याची कशामुळे दुष्काळ होऊ शकतो, म्हणजे अन्नधान्य कशामुळे कमी होईल, पाणी कशामुळे कमी होईल. तर हे याची ही कारणं झाली. आता आपण मानव निर्मित कारणं पाहूया. मग मॅनमेड कॉजेस ऑफ फॅमिन म्हणजे एखाद्या ठिकाणी दुष्काळ पडला तर त्यासाठी मानव का निर्मित म्हणजे मानव का त्याच्यासाठी कारण होऊ शकतो तर ती पाहूया. वॉर आहे, जर कधी युद्ध होत असेल तर इंटरनल अनरेस्ट म्हणजे अंतर्गत जर कधी त्यांच्यामध्ये कलह असेल. ऍब्सन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स, अनकंट्रोल ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. हे जे सगळ्यात आहे, जसं खूप लोकसंख्या वाढली अन्नधान्याचा तुटवडा निर्माणच होणार आहे. तर हे मानव निर्मित आहे. आपल्यावरती आहे ना की लोकसंख्या वाढवायची किंवा नाही वाढवायची. आपण जर कधी लोकसंख्या कमी केली तर जेवढं आपल्या शेतामधून अन्न पिकतंय ते आपल्याला पुरेसं होईल, आपल्यासाठी टंचाई निर्माण होणार नाही. पण जर अशीच लोकसंख्या वाढत गेली तर आपल्याला काय होईल, दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. म्हणून ते मानव निर्मित मध्ये येतं. इम्बॅलन्स बिटवीन रेनफॉल अँड इन्क्रीज ह्युमन पॉप्युलेशन. देन द एक्सेसिव्ह demand for water resulting into water scarcity, unlimited lifting of water and its misuse. हा खूप महत्वाचा आहे की पाण्याचा जर कधी तुम्ही खूप मिसयूज केला, गैरवापर केला, जर पाणी खूप प्रमाणामध्ये तुम्ही वाया घातलं तर त्याच्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण होईल, तुम्हाला वॉटर स्कॅर्सिटी निर्माण होईल. आणि एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर, जर खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्ही शेतामध्ये केमिकल फर्टिलायझर्स यूज केले म्हणजे रासायनिक खतांची जर कधी वापर केला तर त्यामुळे उत्पादन वाढेल, हे होईल ते मान्य आहे. पण अति वापर केला, एक्सेसिव्ह कोणतीही गोष्ट जी असते विद्यार्थी मैत्रिणींनो तिचा जर कधी आपण खूप अति वापर जर केला तर ती गोष्ट एक दिवस ना एक दिवस लयाला जात असते. मग इथे पण तसंच आहे की जर कधी उत्पादन वाढेल, केमिकल यूज केले उत्पादन वाढेल, पण जर जास्त जर कधी केलं तर मात्र दुष्काळ निर्माण होईल. कारण ती जमीन काय होऊन जाईल, नापीक होऊन जाईल, त्याच्यातनं जी उत्पादन निघण्याची जी क्षमता आहे तीच राहणार नाही, तो उत्पादन येणारच नाही. म्हणून एक्सेसिव्ह जो यूज आहे तो तुम्ही टाळला पाहिजे. त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स असतील, केमिकल्स असतील, फर्टिलायझर्स असतील, या सगळ्या गोष्टींचा जर कधी आपण कमीत कमी वापर केला, जास्त वापर केला नाही तर आपली परिस्थिती व्यवस्थित राहील. आणि जास्त वापर केला म्हणजे एक्सेसिव्ह यूज केला तर मात्र तो कॉजेस ऑफ फेमिन ठरणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवा, हे सगळे मानव निर्मित आहे, म्हणून मॅनमेड कॉजेस ऑफ फेमिन मध्ये याचा समावेश होतो. आता आपण पुढे पाहूया.
Ways to ease the severity of famine. Planned uses of water and misuse of water. सगळ्यात पहिले तर तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे की पाणी जे आहे त्याचं यूज कसा करायचा किंवा त्याचा रियूज कसा करायचा, परत त्याचा कसा वापर होईल ही प्लॅन आपण करायला पाहिजे. त्यानंतर प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट अ लोकल लेवल. आपल्या लोकल लेवलवरती, स्थानिक पातळीवरती याचा आपण विचार करायला पाहिजे, प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे की पाण्याची पूर्ण नियोजन आपण आखायला पाहिजे. लार्ज स्केल प्लांटेशन ऑफ ट्रीज अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन, की खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्ही डिफॉरेस्टेशन म्हणजे जे जंगलं आहे त्या जंगलांचं प्लांटेशन करा लार्ज स्केलवरती. असं जर केलं तर तुम्हाला दुष्काळाची गरज होणार नाही, म्हणजे दुष्काळ आपल्याकडे निर्माण होणार नाही. मेकिंग अप्रोप्रिएट चेंजेस इन प्लांट्स टेकिंग इनटू अकाउंट अँड वेदर फोरकास्ट, की जे आपल्याकडे शासनाने असे हवामान वगैरे जो खातं आहे नेहमी शेतकऱ्यांना हवामान खातं मदत करत असतं. या हवामान खात्यांवरून त्यांनी ज्या वेळोवेळी सूचना दिलेल्या असतात त्यांचं आपण जर कधी पूर्ण पालन केलं आणि त्या हिशोबाने जर कधी आपल्या शेतामध्ये कोणतं पीक घ्यायचं आहे कोणतं नाही घ्यायचं आहे, यासाठी कोणतं हवामान आता ठीक राहील याचा अंदाज करून जर कधी तुम्ही प्लॅनिंग करून जर कधी शेती केली तर मग दुष्काळ होणार नाही, म्हणजे फेमीन पडणार नाही. तर हे जे सगळे त्याच्यासाठी तुम्हाला उपाययोजना सांगितली गेलेली आहे. आता आपण पुढे पाहूया. आता हे चित्र कशाचं आहे तुमच्या डोळ्यासमोर काय येतं, इमॅजिनेशन तुम्ही करू शकता की हे काय आहे, क्लाउड बर्स्ट आहे. क्लाउड बर्स्ट ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो ढगफुटी. इथे पहा ढग आलेले दिसताच आहे आणि त्याच्यातनं खूप मोठ्या जाड याच्यामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसतोय. मग आता नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया, पाहूया. इथे पण तेच दाखवलंय की व्हॉट इज क्लाउड बर्स्ट. आपल्या डोळ्यासमोर लगेच प्रश्न आपल्याला निर्माण होतात की व्हॉट इज क्लाउड बर्स्ट. तर आता आपण ते पाहून घेऊया, समजून घेऊया की क्लाउड बर्स्ट काय. क्लाउड बर्स्ट मीन्स व्हेरी हेवी रेन्स ॲज इफ अ क्लाउड हॅज बर्स्ट. क्लाउड बर्स्ट म्हणजे बर्स्ट म्हणजे काय, फुटणे, तुटणे असा त्याचा अर्थ होतो, की जेव्हा ढग फुटतात तुटतात आणि त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावरती हेवी रेन्स जेव्हा होत असेल तर त्याला क्लाउड बर्स्ट असं म्हणतात. इट ऑकर्स व्हेन देअर इज सडन रेनिंग ओव्हर अ स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन ॲट अ रेट ऑफ 100 mm per hour or more, की ज्या ठिकाणी 100 mm म्हणजे मिलीमीटर प्रति तास, 100 मिलीमीटर प्रति तासापेक्षा एखाद्या छोट्या भागामध्ये मोठी जर पाऊस जर पडत असेल, सडनली अचानकपणे जर कधी असा पाऊस पडला तर त्याला क्लाउड बर्स्ट असं म्हणतात. आपण एक गेस करू शकतो, याची एक कल्पना आपण आपल्या समोर करू शकतो की कसं असेल नेमकं क्लाउड बर्स्ट म्हणजे नेमकं काय. जसं तुम्ही उभे राहिले, समजून घ्या तुमच्या घराच्या पुढे रस्त्यावरती तुम्ही उभे राहिले आणि तुमच्या मैत्रिणीने एक मोठी बकेट भरून समजून घ्या पाणी घेतलं आणि ती पूर्ण बकेट एकदम तुमच्या डोक्यावरती तिने उलटी केली, म्हणजे पूर्ण पाणी तिने तुमच्या अंगावरती टाकलं. तर ती जी धार असेल ती धार कशी अचानकपणे आलं ते आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ती जर धार आली आहे तर तसंच जेव्हा ढग फुटतात आणि अचानकपणे अशा छोट्या क्षेत्रामध्ये असं जर कधी पाऊस आला तर त्याला ढगफुटी असं म्हणतात. म्हणजे तीच कल्पना तुम्हाला समजेलच. वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन but due to very high temperature near the land it vaporizes again and goes back into the same clouds. की ज्या ठिकाणी छोटंसं क्षेत्र असेल आणि खूप जास्त जमिनीची जर कधी उष्णता तापमान वाढलं तर पावसाच्या रूपामध्ये पाणी पडण्याच्या पहिलेच ते जे पाणी आहे त्या पाण्याची काय होईल, वाफ होईल आणि ती वाफ वरती जाऊन परत तिचं काय तयार झालं, ढग तयार झालं आणि तो ढग जर कधी फुटला म्हणजे परत त्याचं संगणन क्रिया तिथे होईल आणि परत तिचं पाण्यामध्ये परत फुटून पाणी पडलं अशी जी स्थिती असते त्याला क्लाउड बर्स्ट असं म्हणतात. दिस रिझल्ट इन व्हेरी हाय अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स इन क्लाउड्स विच रिझल्ट इन टू क्लाउड बर्स्ट. यालाच आपण क्लाउड बर्स्ट असं म्हणत असतो, म्हणजे ढग फुटणे असं म्हणत असतो. मग आता तुम्हाला क्लाउड बर्स्ट समजलंच असेल.
आता इथे तुम्हाला पुढचं जे चित्र आहे पहा, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की हे कशाचं चित्र आहे, फ्लड्स म्हणजे पूर आलेला आहे, महापूर ज्याला आपण म्हणतो. इथे पहा की बरेचसे घरं पाण्यामध्ये बुडलेली आहे. हे माणसं टायरने बाहेर निघत आहे, पाण्यातनं बाहेर निघत आहे. एवढं पाणी तिथे आलेलं आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, फ्लड्स. फ्लड्स म्हणजे पूर येणे, महापूर येणे. तर याची कारणं काय, कशामुळे असं सगळं घडतं ती आता आपण समजून घेऊया. त्याच्या आधी मैत्रिणींनो, तुम्हाला होमवर्क काय तर ते सांगते. होमवर्क तुमचा हा आहे की व्हॉट इज मीन बाय फ्लड. फ्लड म्हणजे काय ते लिहायचं आहे. त्यानंतर व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फ्लड, व्हॉट इज क्लाउड बर्स्ट आणि व्हॉट आर द कॉजेस ऑफ फेमिन. की हे सगळे चारही जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहे, लिहायची आहे. हा तुमचा होमवर्क. आणि आता याचे एकेकाचे उत्तर तुम्हाला इथेच व्हिडिओमध्ये समजणार आहे, ते तुम्ही समजून घ्या. आता आपण फ्लडचं पाहून घेऊया. पॉझिटिव्ह मेजर्स इन व्ह्यू ऑफ फ्लड्स. कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन माउंटेनियस रिजन. की याच्यासाठी काय करायला पाहिजे, जसं तुम्ही पूर येणे वगैरे ही तुमची 6वी 7वी 5वी 6वी मध्ये झालेले तुम्हाला माहिती आहे की जेव्हा नद्या असतात त्या नद्यांच्या काठाच्या वरतून जेव्हा पाणी वाहतं त्याला आपण पूर येणे असं म्हणतो. की जे पाणी पूर्ण गावामध्ये शिरेल किंवा आजूबाजूचा जो रिजन्स असेल त्याच्यामध्ये जाईल त्याला पूर येणे असं म्हणतो. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे की पूर यायला नको, त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करायला पाहिजे, तर त्यासाठी स्मॉल डॅम्स जे आहे, जिथे माउंटन एरिया आहे म्हणजे जिथे डोंगराळ भाग आहे, डोंगराचा आहे, तिथे जर कधी छोटे छोटे डॅम्स तयार केले तर त्या रिजन मध्ये पूर येणार नाही, कारण ते पाणी सगळं त्याच्यात राहील, त्यामुळे तिथे पुराची शक्यता नाही राहणार. कन्स्ट्रक्शन ऑफ प्रिकॉलेशन टँक्स, देन मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट्स, कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट अँड कनेक्टिंग रिव्हर्स. की हे खूप महत्वाचं आहे, कनेक्टिंग रिव्हर्स. जर नद्या एकमेकांना जोडल्या गेल्या तर त्या नद्यांची जी पात्रता आहे किंवा त्या नद्यांची जी पाण्याची पातळी जी आहे ती पुढे निघून जाईल, तर त्या गावामध्ये पाणी साचणार नाही किंवा त्या भागामध्ये पाणी जाणार नाही. तर याच्यासाठी नद्या जोडल्या गेल्या पाहिजे, ज्याला कनेक्टिंग रिव्हर्स असं आपण म्हणतो. कल्टिवेशन न्यू फॉरेस्ट, नवीन जंगलाची तुम्ही वनांची तिथे निर्मिती करायला पाहिजे. हे जर सगळं काही केलं गेलं तर कधी फ्लड येणार नाही, म्हणजे पूरची जी शक्यता आहे किंवा पूर जे येतात ते होणार नाही. हे त्याचे उपाययोजना झाली. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण इथे 3 पार्ट्स पाहिले की क्लाउड बर्ड्स म्हणजे काय, फ्लड्स म्हणजे काय आणि फेमिन म्हणजे काय. हे तिघी भाग आपण इथे समजून घेतले. राहिलेले जे भाग आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. हा जो भाग आता आपण समजला त्याचा छानपैकी अभ्यास करा आणि समजून घ्या की कशामुळे हे सगळं होत असतं. त्यासाठी थँक्यू.